नमस्कार सर्व प्रेक्षकांना, सर्व दर्शकांना माझा नमस्कार। मी जितू दुधाने, प्रहार जनशक्ती पक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्य प्रदेश प्रवक्ता आणि विभागीय निरीक्षक संताजी धनाजी पुरस्कार समिती या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जनतेचे नेते, लोकनेते, दिव्यांगांचे दैवत माननीय बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना सन्मानित करण्याचं ठरवलेलं आहे। एक राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्याचा वापर करून घेतो परंतु त्याला योग्य तो सन्मान देत नाही, अशी भावना जी लोकांमध्ये आहे त्या भावनेचा एक वेगळा संदेश देण्यासाठी आणि कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी ठीक 3 वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण भवन मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट मुंबई येथे हा भव्य दिव्य कार्यक्रम आणि विभागीय मेळावा होणार आहे। बच्चूभाऊ कडू या मेळाव्यात आपली नवी एक दिशा, एक नवा एल्गार पुकारणार असून मुंबईकरांच्या हक्काची लढाई त्या ठिकाणी सुरू होणार आहे। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। हा जो पुरस्कार सोहळा आहे तो आगामी मुंबई महानगरपालिकेला नजरेसमोर ठेवून कदाचित बच्चूभाऊ कडूंच्या प्रहार पक्षातर्फे आयोजित केला जातो अशी लोकवाच्यता आहे। नेमकं काय सांगा? बघा, निवडणुका कधी लागेल हे सध्या फक्त ब्रह्मदेवालाच माहीत आहे। त्याच्यामुळे निवडणुका लागतात नाही लागत हा पार्ट आमच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे। आणि जर BMCच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या असत्या तर रायगडच्या, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या लोकांना आम्ही इथे बोलवलं नसतं। जर BMCच्या निवडणुका डोळ्यासमोर असत्या तर पालघर आणि तिकडच्या लोकांना बोलवलं नसतं। निवडणूक हा आमचा अजेंडा नाही, निवडणूक आमचा विषय नाही। आम्हाला सर्वसामान्यांची सेवा करायची आहे। सेवा परमो धर्म हेच आमचं ब्रीद आहे आणि त्या माध्यमातून कार्यकर्ता सक्षमीकरणाचा हा बच्चूभाऊ कडू यांचा प्रयत्न आहे। मी ॲडव्होकेट मनोज टेकाळे, प्रहार विद्यार्थी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष व प्रदेश प्रवक्ता। संताजी धनाजी पुरस्कार जो 27 तारखेला होणार आहे आता परवा, हा पुरस्कारच मुळात कार्यकर्त्याला सन्मानित करण्याचा हा पुरस्कार आहे। संताजी धनाजी यांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे। ज्या वेळेला मराठ्यांचं म्हणजे राजे ज्या वेळेला गेले त्यानंतर जो मराठ्यांचं जे काही साम्राज्य आहे ते वाढवण्याचं काम हे संताजी धनाजीने केलं, खूप हिरारीने केलं। तर असंच संताजी धनाजी जे प्रहारमधले आहेत, प्रहार जनशक्ती पक्षातले, हे संताजी धनाजी आपल्यात राहिले पाहिजे, ते वाढले पाहिजे आणि त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अजून ऊर्जेने आणि अजून चांगल्या जोमाने घ्यावे हाच उद्देश या संताजी धनाजी पुरस्काराचा आहे। त्याच अनुषंगाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे। त्यासोबतच हा एक कौटुंबिक सोहळा पण व्हावा। आपला घरातला व्यक्ती काय करतो हे आपल्या कुटुंबाला कळावं म्हणून कुटुंबासमवेत हा पुरस्कार देण्याचं बच्चूभाऊ कडू यांनी ठरवलेलं आहे। खरं तर कार्यकर्त्याची जाणीव बच्चूभाऊ स्वतः कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना आहे आणि हे कोणत्याच इतर प्रस्थापित पक्षाने असा कार्यक्रम घेतलेला नाही आहे। त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम आहे। तर मला वाटते सर्वांनी या, एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। रविवारी 27 तारखेला प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा होणार आहे। यावेळेला मुंबईभरातील आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते, प्रहार दिव्यांग क्रांतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना वापरून घेतात आणि बाजूला करतात, परंतु प्रहार आणि बच्चूभाऊंचा विचार हा आहे की कार्यकर्ता हा केंद्रस्थानी असला पाहिजे आणि कार्यकर्त्यांचा मान सन्मान हा केवळ निवडणुकीपुरता नाही तर कायम झाला पाहिजे आणि कार्यकर्ताच हा जनतेचे प्रश्न मांडत असतो, त्यांच्यासाठी लढत असतो, रस्त्यावरती हा येत असतो आणि ह्या कार्यकर्त्यांना जपणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आहे आणि ते काम या ठिकाणी प्रहार करत आहे आणि करत राहणार आहे।